जर समजा विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या पोलिंग स्टेशनमधून सत्ताधारी पक्षाच्या विरोधात मतं गेलेली असतील किंवा त्या भागातून, तर मग तो भाग, तो घटक तो कसा या भागाशी न ठेवता तो इतर भागाशी जोडून घेणं आणि त्याला दुसऱ्या भागामध्ये, प्रभागामध्ये हस्तांतरित करणं, अशा प्रकारचं एक राजकीय गणित तयार करताना दिसतं. विशेषतः आपल्याला कोंढवा भाग घेता येईल, मोहम्मदवाडी भाग घेता येईल, हडपसरचा भाग, की जिथे मुस्लिम बहुसंख्य आहेत. म्हणजे प्रभाग रचना फक्त भौगोलिक दृष्टिकोनातून ती आखली जात नाहीत, त्या पाठीमागची सामाजिक आणि जातीय गणितं पण असतात आणि ती पण त्याचा विचार राजकीय पक्ष करत असतात. विशेषतः आपल्याला असं बघूया, आपण असं एक नेहमी सातत्याने बोललं जातं की अल्पसंख्याकांची मते ही भाजपच्या विरोधात जात असतात. मग अशा ठिकाणी मग ही एक गठ्ठा मतं पडू नयेत म्हणून मग त्या प्रभागांचं, त्या भागांचं कुठेतरी विभाजन करणं आणि तोच जो घटक आहे की एखादा घटक त्या पक्षाच्या विरोधात मतदान करत असेल, हा ट्रेंड असेल, म्हणजे मतदान वर्तनाचा हा एक ट्रेंड असेल, तर त्याच्यामध्ये मग कुठेतरी मग ही भौगोलिकच नाहीत तर ही सामाजिक आणि जातीय समीकरणे आखून पण ही प्रभाग रचना तयार केली जाते.